चला तर फायनली आपला ट्रेकची सुरुवात झालेली आहे. आपले मित्र गेलेले आहेत पुढं. आता आपण पण चाललो आहे तिकडेच. आता कुठून कसा ट्रेक आहे ते बघूया. जस्ट आता आम्ही पोचलो इकडे आणि चहा नाश्ता झाला जस्ट आमचा. 11 वाजता चहा नाश्ता करून आता आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे. किती वेळ लागते वरती जायला आपल्याला. मित्रांच्यामध्ये 1-1.5 तासाचा तर ट्रेक आहे वरती म्हणाला चढायला. आता बघूया, प्रत्यक्षात जाऊन बघूया किती वेळ लागते आपल्याला. चला तर मग डायरेक्ट आता वरती भेटू. हो, काय व्ह्यू आहे, एक नंबर. इथून 2-3 किलो तरी दिसेल आरामात. आम्ही दोघं मागं राहिलोय, बाकी दोघं पुढे गेलेत. आमचे मित्र त्यांच्यात जास्तच जोश आहे. आम्ही हळूहळू करून चाललोय. खूप वर्षानंतरला 2 वर्षांचा तब्बल गॅप पडल्यामुळं थोडा थकवा जाणवतो आपल्याला. तिकडे वरती जायचं आपल्याला अजून. हा व्ह्यू चेकआउट करा, खूपच सुंदर असा व्ह्यू. बाकी आता जाऊन बघू वरती काय विषय. बाबा वगैरे बघ जात आहेत. आमची हालत खराब झाली, बघू शकता. आमची हालत खराब झाली आणि ते बाबा कमीत कमी 50-60 एज तर आहे त्यांची. ते एकदम धावून राहिले इकडं. हो, इथे काय बनवलंय म्हणते. आत्ता कदाचित तिथून गड चालू झालेला दिसतोय. प्रॉपर असं बांधकाम इथं. काय एकदम थोडीशी चुकी आणि बस डी एंड होईल. थांबणार नाही. पडला तर कुठं थेट स्वर्गात भेटणं होईल. मग इथून जर गेला तर कोण. विषयच गंभीर आहे, सरळ आहे भाई. थांबता येतच नाही. तर आपल्याला इथं वेताळ दरवाजा गेट ते थोडा आपला कोकणी मराठी थोडा मिक्स करून हे बघा. इन्फॉर्मेशन वेताळ दरवाजा ही तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता सर्व जो आमचा किल्ला आहे. किल्ला चढणं हे आता थोडा मेन हायवे सोडून कच्च्या रोडला, गावच्या रोडला आलोय. पायवाट, सर्वच पायवाट आहे. लयच अवघड आहे. आपण वाया जाऊ. माझे व्हिडिओ नको टाकले तर काय करशील तू. काय आलं तर ते तुम्हाला हा बॅक साईड म्हणजे आम्हाला ना हे सरळ वाट आहे, तिच्याने नाही जायचं. हे बघा, हे ह्यांच्या नादात ना मुस्काट फुटायचं आहे आमचं. सरळ वाट दिलंय देवानी, तिथून नाही. हे ना वाकडं वाकडं जायचं आहे. हां, सर्व सामान चढवायला काय. इथं थोडं थंड आहे वातावरण, थोडं थंड आहे. मग शांती भेटली बाबा आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही नक्कीच वाचू शकता. आणि हे असं काहीतरी बघा व्ह्यू आहे इथला. हा मंदिर आहे इकडे, श्री तळजाई माता मंदिर. आता आपण तिकडे पण जाऊन बघूया आतमध्ये काय विषय. बाकी हा असं आहे बघा इथे इकडे. आणि अजून सरळ चढाई आहे बघा, सरळ वरती जायचं आपल्याला. खराब झाले हा बघा. चुन्याचा घाणा कशासाठी उपयोग होतो, कशासाठी उपयोग होतो ते सांगतो मी. थांब. काय बांधकामासाठी, गडांच्या बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना. गडांच्या बांधकामासाठी चुन्याचा वापर करून. आता हा एवढा मोठा फिरवत कशा असतील तो मोठा विषय आहे. कसं पण या आहे काहीतरी विषय. पट्टी मारलेले बंद दाखवतो. श्रीराम आधी काहीतरी परिसर
श्रीराम गादी परिसर. आणि हे आपला महादरवाजाकडे निघूया आपण. लहान लहान पोरांना पण आवड आहे गडदुर्गांची. नंतरला व्हिडिओ एडिट करतो मी. तू आता आलं करून खूप वरती आहे. गेली असेल खाली कोण दिदी आपली. आता ऑलमोस्ट आपण पोचलोय. दरवाजा साईडला आपण निघालो आहे. इकडेच आता बघूया कुठे आहे ते नक्की. पाहुणा लेक चला तर बघा लय व्हायरल झाली. बालेगड कडे जाण्याचा मार्ग. चला आणि आता ऑलमोस्ट आपण पोचलोय. आता थोड्याच वेळात आपण गडावरती असणार. हा तुम्हाला आता सर्वात भारी पाठ दाखवतो गडाचा. हा बघा पकडत पकडत जायचं. मेन किल्ल्याचा मेन दरवाजा जो इथे आहे. आणि स्टेअर्स तर एकदम सरळ आहेत. 90-80 डिग्री वर 90-80 डिग्रीवरती डायरेक्ट वर येतो. डायरेक्ट वर. जर थोडीशी चुकी झाली तर आपण पण डायरेक्ट वर. मी पावसात आलेलो हे तरी काय नाही. पावसात तर पाणी स्लिप होत होतं. पाय एवढा बेकार होता. आपल्याला पण हात टेकत चालायला लागते. एकदम सरळ सरळ आहेत. भाई पैसा लगेगा भाई. आईला गाईस व्ह्यू बघा फक्त मागचा. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. शकता तर हा मेन दरवाजा आता किल्ल्याचा एंट्रन्स आहे. आणि हा असा काहीतरी व्ह्यू आहे. तर इथून आपण चढून आलो सरळ. तर आपण चला आता वरती जाऊया. हे इथं बघू शकता तुम्ही पाण्याची सुविधा केलेली आहे. आता हे ॲक्च्युली काय आपल्याला आयडिया नाही. हे काय आहे? सरळ चढण आहे. सरळ चला वरती जाऊया आपण. पूर्ण सरळ चढाई आहे. डायरेक्ट वर. अंकित कुठे जाऊ गडापेक्षा जास्त आईला हे तर काय हे कुठून ह्याला जाते ना. हे बघा काय नाही करत. काय नाही करत. काही काढू नका. अरे बेटा रडू नको. माकडाचं पिल्लू आहे बघा. काही नका काढू. उचलून ये. हे जा आता तिकडे चल. तिकडे जा. तिला माहिती आहे मग हा काहीतरीच सरळ आहे म्हणजे एकदम. अरे कुठं जायची ज्या आईला दुबईला जायचं परत. संरक्षणासाठी गडाच्या इथून काहीतरी आहे. हा पूर्ण क्लिअर व्ह्यू आहे इथून. म्हणजे आता आपल्याला वेळी दोन्ही हाताने पकडून चालावं. रिस्क नाही पण आपल्याला शूट करायचं व्हिडिओ म्हटल्यावरती थोडा रिस्क घेऊन आपण चढू. हे ना आपला दरवाजा. इथे केव्स आहेत. आता इथे केव्स आहेत. चला हा एक दरवाजा आहे. बघूया हे माकडं बघा बसलेत. आपण इकडे पाण्याची टाकी बघून येऊया. चल काय विषय अंगावर येतात ते. नाही येत. चल या. वा अंगावरती पळ. सो फायनली आपण पोचलोय. म्हणजे आता वरती तर एकच स्टेप आहे फक्त. ही स्टेप एवढ्या वरती चढलं की आपला पूर्ण घर चढून झालंय. आपण आता वरती पण जाणार आहेत. पण इकडे बघूया काय विषय. महादेव खूपच सुंदर असं म्हणाले. घेऊन जाणार असा. हे बघा ते पण शॉर्ट मी सांगायचे. काय व्ह्यू आहे बघा. सरळ खाली लक्ष ठेवू शकतो आपण शत्रूवरती आपल्या.
बाकी हे पण बघू शकतं हे बघा ब्लॉग आमचा व्हिडिओ काढायचे यांची करायचं काय यांचे फोटो पण काढा व्हिडिओ पण काढा. चला फायनली पोहोचलो. ते धान्याचा कोटर आपण बघू शकता. पोस्टर पण लावलेला आहे किल्ला तिकोना. अंधार आहे काय दिसत आवाज घुमतोय पण नाही गोप्रोमध्ये दिसतोय क्लिअर दिसतोय. पूर्ण दगड कोरून बनवलेला आहे बघा. हे पूर्ण पिलर्स वगैरे बघू शकता. एवढा मोठा धान्याचा कोटर आहे हे बघा. मला वाटलं कदाचित गोप्रोमध्ये दिसणार नाही पण हो क्लिअरली दिसते पूर्ण. याला धान्याचा कोटरच नाही हे बघूया आपण आता आतमध्ये जाऊन काय काय आहे. तर नाही जास्त जागा नाही आतमध्ये पाली बिली असं भीती वाटेल. काय आहे बघू आतमध्ये आपण. पाले आहेत की काय ते व्हिडिओ चालूच आहे. हे बघा काय छोटासाच आहे. इकडून बाहेर पडतो इकडून. आपण धान्य जमा करून ठेवण्यासाठी कदाचित बनवला असावा. हा छोटासाच आहे जास्त मोठा नाही. बाहेर पडू आपण आता. पण आपण थोडा असा गडाचा वळसा मारून येऊ आणि मग आपण मंदिरात जाऊन आपला ब्लॉगचा एंड करू. इकडेच इकडे बघून बनवलंय हो. स्विमिंग पूल पण लावलं. कसला स्विमिंग पूल पण असा काहीतरी व्ह्यू आहे. आता संपला एवढाच गड आहे हा आपला भगवा. बघू शकता हा लास्टचा बुरुज आहे इकडला. कोणता चॅनल MS06 रायडर. बघू शकता हा लास्टचा बुरुज आहे हा आपला भगवा. आणि अंकित इथून वाटतं तो एक गड आहे वाटतं तिकडं तुंग. हा ही पावना लेक. पावना लेक कुठून आलो आपण ह्या साईडने असं तसं फिरून फिरून रोडने. हां तिकडून आलो ना. ती पावना लेक आहे आणि तिकडे एक समोर कदाचित तुम्हाला धुक्यामध्ये दिसतोय की नाही फॉग आहे थोडा. आणि तिकडे समोर एक किल्ला आहे आणखी एक. मग लोहगड कुठल्या साईडला आहे. तुंग किल्ला आहे. तुंग किल्ला. अच्छा तो तुंग किल्ला आहे तुम्हाला समोर जो दिसतोय तो धुक्यामध्ये थोडा. बघू शकता इकडे आपलं भगवा ध्वज आणि इकडे आपला राष्ट्रध्वज वर. चला तर मंदिर दाखवतो तुम्हाला आता. झालं का पुढे मात्र नंतर फोटो दिखाओ के एक तेरा फोटो ऐसा नहीं निकालना है. चला तर मित्रांनो आता आपण लास्टचा आपला तुम्ही बघितला त्या मंदिरात जाऊन आपण दर्शन पण घेतलेलं आहे. आणि आता आपण आजचा आपण व्लॉग इथेच संपवूया आणि आपला आता परतीचा प्रवास चालू होत आहे. कारण का आता खाली उतरताना ना आमचे पाय अक्षरशः उतरणार आहेत. तुम्हाला तर ते दाखवू नाही शकत. तर चला मग मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आपण आपला आजचा व्लॉग इथेच संपवूया आपण. स्टे ट्यून. जय हिंद जय महाराष्ट्र.
चला आता